वर्धा जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। मात्र देवळी तालुक्यातील आगार गावात वादळामुळे संपूर्ण गावात मोठा नुकसान झालं आहे। आगार गावात सुमारे 3000 घरं आहेत। वादळी वाऱ्यात अनेक घरांची छतं उडाली, अनेक घरांच्या भिंती पडल्या, तर झाडही उन्मळून पडली। तसंच गावातील गायी बैल शेळ्या देखील मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे। वादळामुळे गावातील वीज पुरवठा देखील खंडित झाला होता। प्रशासन गुरुवारी सकाळी तिथं पोहोचलं। गावात जवळपास 10 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। या स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेंद्र रामटेके यांनी। काल दिनांक 22 तारखेला आलेल्या अवकाळी पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे आगरगाव येथील 70% नुकसान झाले आहे। यामध्ये कोणाचे घरं उडाले आहेत, कोणाचे पोल्ट्री फार्म उडाले आहेत, विजेचे खांब कोसळले आहेत। त्याच्यामुळे अत्यंत लोकांची तारंबळ उडाली आहे। कालपासून इथे वीज पण नाही आहे, त्याच्यामुळे रात्रही अंधारात काढावी लागली आहे आणि नागरिकांना सतत त्रास होतो आहे। जनावरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। आमच्या आगरगाव इथे 22 मे रोजी प्रचंड असं मोठ्या प्रमाणात वाराधून झाला आहे। असं वाराधून आम्ही कधी पाहिलं नाही। त्यात आमच्या गाववासियांचं भरपूर प्रमाणात नुकसान झालं आहे। गोरगरिबांच्या घरटे उडले आहे, काही जनावरांना मार लागला आहे। इथे अशा प्रकारचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। त्या नुकसानीची भरपाई शासनाने करण्यात यावी अशी माझी शासनाला त्वरित विनंती आहे की त्यांनी काही आर्थिक लाभ देऊन लोकांची मदत करावी। वर्धा जिल्ह्यात काल संध्याकाळी अनेक ठिकाणी वादळी वारासह पाऊस झाला होता। मात्र देवळी तालुक्यातील आगरगाव हे गावामध्ये मोठ्या प्रमाणात वाराधून आणि पाऊस झालेला आहे। इतक्या सोसाट्याचा वारा इतका मोठा होता की अख्खं 2-3 हजार लोकसंख्येच्या या गावात जवळपास 1200 घरं आहेत आणि त्यापैकी 70% घरांना नुकसान झालेलं आहे। अनेक घराचे छत उडून गेलेले आहेत, काही नवीन बांधकाम होते, काही जुने बांधकाम होते आणि यात जवळपास 10 लाखाचा जवळपास नुकसान झाल्याचं गावकरी सांगतात आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात त्या परिसरात झालेला हा वादळी वारा जिल्ह्यातील हा एकमात्र होता, कारण तिथे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि रात्रभर गावकरी एका आडोशाने थांबले होते आणि यामुळेच आता जिल्हा प्रशासन तिकडे जात आहे। नेमकं आता तिथे किती नुकसान झालं याचा सविस्तर आकडा जिल्हा प्रशासन देणार आहे। सुरेंद्र रामटेके, UCN न्यूज, वर्धा।